वाह, सगळे बघा, हा अविश्वसनीय क्षण आहे. सापाने आत्ताच माझ्या गालावर चुंबन घेतले. मतलब अलग ही लेवल का बंदा केला तुम्ही बघत असाल ना, सांगतो भाई गरीबाला लुटू नका. लय लय पाप लागतील, लय पाप. मग सांगतो ना, नरकात पण जागा नाही भेटायची. देवरा झाला नाही का तू आलता दिने इस्टेरी करी हे त्या देवरा झाला नाही का तुला काय आलता दिने इस्टेरी करी फुकट नव्हतं आलो, पैसे देत होतो, पैसे देत होतो. रिक्वायरमेंट माझी व्हाईटची आहे, पण डिझाईन मला ही पाहिजे. हे कपडे माझं घातलं तिने एकदा दे दर्शन रमावरा पांडुरंगा. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये. आणि आजचा ब्लॉग थोडा डम बेडम बट थोडासा विचार करणारा पण आहे, कारण की आत्ता मी जस्ट चाललो आहे गावामध्ये जाऊन थोडंसं वाढायचा वगैरे प्रयत्न करतो. कारण की गावामध्ये दादांच्या घरी घरभरणी आहे, त्यांनी इन्व्हाइट केलं आणि मग तिकडनं आल्यावर आपण थेट डायरेक्ट मशाला निघू. आज आमच्या घरी गरबणी आणि दाखव तिकडं आम्ही इकडं म्हणणार असं बाप्पा पूजलंय. आवाज जात नाही तुझा व्यवस्थित. तू बोल नाही का आमच्या घर आमचं आहे का? तुझं आहे ना? गेली लाईट पण गेली, आता हे कालोख दिसेल सगळं. तर रस्त्याचं काल काम करायला घेतलं होतं, जे आज कंप्लीट झालं. आणि आत्ता आपण निघतोय मशासाठी. शेट पण आलेत. हॅलो, चलो. तर बाई बांबू लावून ठेवलेत, गाड्या बिड्या सगळ्या खाली ठेवायला लागतात. त्यामुळं बाईक तर बाबा घेऊन गेलेत. कालचा विषय सांग ना. आणि कार इकडे आहेत. कालचा विषय इथं कुठेतरी ट्रॉली होती समथिंग. बाई 2 ॲक्सिडेंट झालेले बेकार. असं नाही व्हायला पाहिजे. त्यांनी ऑलरेडी तिकडे काहीतरी बॅनर लावून ठेवायला पाहिजे होते काहीतरी. इट्स ओके, चलो. कुठली घ्यायची? ही चावी ही घेऊ का? टॉस उडवायला लागेल रे. ही घेऊ. ओके नाही ही घेऊ. ओके चलो. भाई काय गाड्या तापल्यात, फुल गाड्या तापल्यात. थांब जरा. हां घे. गाडी फुल तापले भाई. थोडी बाहेरची हवा खेचली. ओके लेट्स गो. अरे गाडी कोणी चालवली आपली? का रे, कोण आहेत? पाहुणे आहेत का? ओके सांभाळून न्या. हां सांभाळून जा. ओके. बाईक इथं लावल्यात. इकडं बाईक सगळे इकडे उभे केलेत आपण. बाकी इकडे वालाच्या शेंगा तयार झाल्यात. कोणाला वालाच्या शेंगा पाहिजे असतील तर या आमच्याकडं. तुम्ही फॉर्च्युनर कुठे ठेवले? फॉर्च्युनर ना 2030ला ती काढायचा असा विचार आहे. सध्या नाही, शोरूम मध्ये सध्या शोरूममध्ये आहे. पैसे पण दिला. हां बघू ना, 2030 परत आली तर आली. माझी बघ. हां मस्टँग चालते पण बिना पेट्रोलची. तर बेसिकली काल आपण रात्री 11:15 वाजता आलो. हल्दी होत्या आणि मला तर आउटरो पण शूट करायला भेटला नाही. यालाही झोप आली ती भाई. आणि दिवस पण ऑफ होता. तुम्ही बोलत असाल का भाई काल जर हल्दी शूट केल्यात आणि आज लग्नाला का नाही? तर लग्नाला आज जयू गेलाय. जयू पण तिथं जाऊन फक्त बाशिंग बांधेपर्यंत फोटो काढणार आहे. देन तो जो नवरदेव आहे तो जाणार आहे बदलापूरला. आणि बदलापूरला तुम्हाला माहिती आहे KB शेट असतो. तर जाऊया आता आपण. सगळ्यात पहिले जाऊन जेवण शेटकडे केस वगैरे कापूया. डुकरासारखे वाढलं भाई. माणसा देऊ. हां जरा माणसा देऊ जरा. एंगेजमेंटच्या आधी आपल्याला भाई, नंतर टाईमच भेटला नाही. काय बोलणार? यांचा काय चालू आहे भाई? तिथंच पार्किंगला लावली. नो पार्किंग. अरे परत उतारला. चाललाय काय बाईला? टाकून गेली बाईला.
रिस्पेक्ट फॉर दिस गाय. ओके, तर फायनली आपण मशाला पोहोचलोय आणि काय तिचा भाई वेगळाच कारभार आहे. तिथं पहिले जयवंत शेटकडे जाऊन बघूया आपण जयवंत शेट आहे का. असणारच ऑब्विसली. चेहरा बघून घ्या आता. माणसं देणार चेहरा बघून घ्या आजचे. हे एक असं ठिकाण आहे का जिथं माणूस गेल्यानंतर त्याचा काया पालट होतो. तो जाताना मिथून असतो ना, येताना हरीच्या काय आपला ऋतिक रोशन होऊन येतोय. पण ऋतिक रोशन करणारच आज नाही. ऋतिक रोशन करणार आज गायब आहे भाई. शटर बंद आहे. शटर बंद आहे. अभी किधर जाने का. मुरबाड जायचं. यस. मुरबाडला तसं पण काम आहेच. मजबूत काम आहेत ॲक्च्युली. पेनड्राईव्ह वगैरे आणायचेत आणि क्लायंट्सना द्यायचेत. पाहूया. ठीक आहे, चला कंटिन्यू करूया जर्नी. त्या दिवशी गेलतो आपण उल्हासनगरला गेल्यानंतर भाई ते जे आहेत ना ट्रॅफिक हवालदार एकदम तिघं चौघं जण आलं. माझ्या गाडीमध्ये त्या हांड्या होत्या मावशीच्या मुलाच्या ना. गाडी अडकवली. बोलतो थांब एवढा आवाज घंकुडा चाललाय तुला माहित नाही का. ChatGPT खोलली ना, मला दाखवतो भाई. ChatGPT मध्ये का हे बघ तुमचं ते AI का काय तेच सांगते बघ. बोलतो का तुम्ही लोडिंगचं सामान कारमध्ये घेऊन नाही जाऊ शकत ना. तेवढ्यात तो माझ्याशी बोलायला लागला. मावशीच्या बरोबर बोलतो एक काम कर, तू गाडीत जाऊन बस. त्या गाडीत जाऊन बसला ना. मला बोलतो चल बाजूला गेलो ना. माझा लायसन्स घेतला. बोलतो लायसन्स दाखव. बोललो ठीक आहे. बोलतो काय करतो, फाईन मारायला लागेल बोलतोय. बोललो किती फाईन. बोलतो 500 रुपयाचा आपला 5,000चा फाईन मारायला लागेल बोलतो. बोललो नको ना मारू. बोललो फाईन नको मारू. बोललो अरे कुठे सामान आहे. बोललो ते सगळं सामान. बोललो 50 किलो पण नाही होणार. बोललो ना पर्सनली गाडी आहे. बोललो माझी, मी पर्सनली सामान थोडापर्यंत घेऊन जाऊ शकतो ना. बोललो असं थोडी का कारमध्ये माणसाच बसून जातात. तर बोलतो नाही. बोलतो त्या लागतंय बोलतो सामान तसा. तर बोललो साहेब बोललो सगळं सामान 2,000 रुपयाचा नाही. बोललो तू पावती पाडतोय 5,000 रुपयाची. बोललो नाही. बोलतो असा नाही. बोलतो तेवढ्यात त्याची नजर पडली माझ्या गोप्रोवरती. गोप्रो माझ्या हातामध्ये होता ना. हातामध्ये गोप्रो पाहिल्यानंतर त्याची बाई फुल फाटली. बोलतो ह्या काय. बोललो कॅमेरा आहे. कुठं टाकतोय. बोललो युट्यूबला. बघू किती लोक आहेत. बोलतो माझा चॅनल बघितला, सबस्क्राईब केला ना. त्याच्यानंतर मग बोलतो भाई नाही कॅमेरा बोलतो ठेवून दे. बोलतो डिलीट करून टाक. बोलतो व्हिडिओ वगैरे काही करू नको. बोलतो ना बाजूला बोलतो त्याला बाजूला. बोलतो काय करायचं. बोलतो तू फाईन पण मारून देत नाही. म्हणतो. बोललो अरे साहेब. बोललो तू समजून घे ना. बोललो तू फाईन मारायचा. बोललो ऑप्शनच येत नाही काय. बोललो सामान सगळा 20 किलो पण नाही. बोललो माझ्या गाडीमध्ये स्वतःचा कपडा पण घेऊन जाऊ शकत नाही का. बोललो कारमध्ये एवढा. बोललो तू एवढा हे करतोय. नंतर मला बोलतो तिकडे साईडला जा. बोलतो साईडला. बोललो ठीक आहे. साईडला गेलो ना. त्याचा तो माणूस होता ना, तो तिथे उभा होता. बोलतो इकडे किती सांगितलं साहेब. बोलतो हा. बोललो साहेबांनी बोललो 100 रुपये सांगले. बोललो एवढा आहे का. बोलतो मला चुत्या पण होतं का. म्हणतो 100 रुपये साहेब. बोलतो काय वगैरे का. नंतर बोलतो मग किती हे करायला पाहिजे. बोल हा पाकिट घे. बोललो पाकिटात सगळं 200 रुपयाचे. बोललो दे चल. म्हणतो 200 बोलतो दे. बोलतो जाऊ दे. बोलतो अरे भिकारी बारवाडला भिकारी साहेबांना सांगतो ना. त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केला. तुम्ही बघत असाल ना. सांगतो भाई गरीबाला लुटू नका. लय पाप लागतील. लय पाप. मग सांगतो ना नरकात पण जागा नाही भेटायची. कॉन्ट्रोवर्सी होऊ दे ना भाई. अरे गरीब माणूस आहे. एखादा जर स्टार्टअप करतोय आशीर्वाद द्यायच्या जागी तुम्ही त्यांच्याकडनं जर पैसे लुटता भाई. तुम्हाला रिव्हील नाही करत मी पण ठीक आहे. म्हणजे चेहरे वगैरे काय नाही पण जो कोणी असेल तो समजून गेला असेल भाई. मनातली यातना. कधीतरी तुम्हाला पण अशा अडचणी येतील. त्या टायमाला तुमच्याकडे पैसे नसतील भाई. मी सांगतो ना अशी अवस्था कोणाची नाही हो. पण समजून घ्या तुम्ही. बाकी पब्लिकला सांगायची काही गरज नाही. पब्लिकला माहिती आहे भाई कोण चोर असतंय. कंटेंट पाहिजे का. नको. इथून सरळ जा 5 किलोमीटर आतमध्ये जा. शिवला येईल. शिवल्यापासून वापस 3 किलोमीटर आतमध्ये जा. कॉन्टेंट भेटेल तुला. व्ह्यूज पण येतील. सासूरवाडी बद्दल बोलतोय. व्ह्यूज पण येतील. ब्लॅक बीस्ट. जड झाले लोचनी एकदा दे दर्शन. रमावरा पांडुरंगा रे विठ्ठला. रमावरा पांडुरंगा रे विठ्ठला. धाव पावरे नाम रूप रे सावरे. होय काय त्या पुढं
त्यांनी ते हिल कलर लावला BMW आहे का BMW नाही स्कोडा आहे BM आहे BMW पण त्यांनी तो कलर बघ सन मध्ये यावत होतो हा तो एकदम रेअर कलर रिअर कलर आहे फुल भाई MH01 मध्ये त्यात भाई मला तिकडे जायचे तू निक एका मागे एक दोघं जण निघलं श्रीमानची आहे का गाडी हा ना भाई काय कत्री दिसते ती चल भावा चल 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 टच नका करू भाई इकडून कुठून घुसला भाई सिलेंडर घेऊन त्या पण अपोजिट हा साईडला ना. घुसलाय भाई बघतो आता जसा का चुकी आपली आहे. हा ना भाई दळवीला छोम एक ब्लॉगिंगचा हा एक फायदा असतो मित्रांनो ज्या टायमाला तुम्ही कॅमेरा हातामध्ये असतो ना तुमच्या पुढे कोणी मस्ती करायला येत नाही कॅमेऱ्याचं न्यू मॉडर्न वेपन न्यू मॉडर्न वेपन आहे तो म्हणजे तुम्ही स्वतःला डिफेन्स करू शकता खरी गाडी लावायला जागा नाही भाई त्या साईडला आहे गाडी चालू इथं आहे, इथं एक खड्डा आहे इथं पण अय, फुल आहे भाई तिकडे लावून यायला लागेल मग असं असेल तर तिकडे मग जागा निघत आहे. त्यांनी काढली कुठं तिकडे मागे जागा आहे मागे तिकडे जागा आहे पण तेवढं चालत यायला लागेल मग चला मग आता कार लावूनच येऊ ही बघा मित्रांनो जस्ट आपण पाहिलेली पीकॉक कलर BMW 320D फुल क्रेझी मुरबाडचा बाजार भाई ऑलवेज ऑन भीड तिथं का फुल कॉन्टेंट आहे सगळ्यात पहिले आपण जॅकी भाऊला शूज चेक करूया मला पण घ्यायचे आहेत कारण की शूज घेऊन माझे ते ऑलमोस्ट जुने झालेत किती माहिती आहे का कधी घेतलेलं माहिती आहे का होते ते बघू स्पोर्ट्सवाले त्यात ना व्हाईटमध्ये आहेत का कलर हां ते भारी वाटतं ट्रेकिंग हां ट्रेकिंगला जाते नाही ना मला त्याच्याविषयी का मोस्टली ट्रॅव्हलिंग वगैरे करायला लागलं ना मूस मागतील ते व्हाईटवाले दिसायला अट्रॅक्टिव्ह असतात पण लय इश्यू असतात येस चेक इट आउट बेस्ट कुठला ते चोरी झालं ते का ऑर्डरला खूप मुलीवाले काय करतो तुम्ही असं असं नका ना करू बाई शूज चोरी झालं पोराचं ऑर्डर बाई ती मायनसमध्येच गेली पावसाची ऑर्डर मारली बरं हा पावसाची ऑर्डर मारली आणि त्यात पण ती शूज चोरी करतात लोका बाई साईज मला 20 साईज लागते 9 मध्ये एक कसं झालं त्याने कलर काय तुमच्या साईजचा कलर्स हा तो पॅटर्न म्हणजे चांगला आहे तुला कलर प्रत्येकाला शूट होणार कलर ती याची सोल काय खतरनाक आहे ट्रेकिंगला पण भारी ते ट्रेकिंगला स्पोर्ट्सला सगळ्यासाठी चालतं ऑल ओव्हर चालतील ते इमॅजिन ब्लू शूज मेन इन ब्ल्यू मेन इन ब्लॅक ॲक्च्युली कुठला पण पोरका असू दे भाई प्रत्येक पोराला फक्त एकच कलर आवडतो ब्लॅक मेन इन ब्लॅक मेन इन ब्लॅक याचे किती 2000 ठीक आहे मग नॉट बॅड कापड आहे का रे हो हा का धुतला बितला तरी प्रॉब्लेम काही प्रॉब्लेम नाही ना त्यांची एवढी असेल ना हा 700 आला त्याच्यापेक्षा चांगला मटेरियल लिटरली ट्रेकिंग स्टार्ट केलेली 2023ला तेव्हा शूज घेतलेले त्याच्यानंतर शूज परत घेतलेच नाही बघ ना चॉईस कर ना भाई फुल बिल्डअप येतं मोस्टली व्हाईटच ट्राय करतो का तू हा वाईटच अरे पण माझं डिफॉल्ट आहे जर काय पसंत नाही आलं तर तेच घेईल नॉर्मल पीनट बटरची टेस्ट खराब आहे का पीनट बटर ॲक्च्युली मी तो क्रिस्पी घ्यायचो ना त्याच्यामुळे त्याची टेस्ट लई खराब लागायची या टाकलं ना त्याची टेस्ट जरा चांगली होती आता हा क्रिश होणार डिश म्हणजे बॉर्नविटा बॉर्नविटा चाहिए हमको कुठला घेतो पीनट बटर चॉकलेट क्रिस्पी त्यात किती कॅलरीज आहेत कॅलरीज त्याच्या स्कूप असतात टोटल नसतात जनता फक्त खायचं काम करते पण जनतेला हे माहीत नसतं की ॲक्च्युली BMI काय असतं BMIच ना BMI प्रत्येकाचा BMI वेगवेगळा असतो प्रत्येकाचा BMI वेगळा वेगळा असतो तो कसा असतो तो पण मी तुम्हाला सांगतो थोड्या वेळात BMI पहिले आपण साहित्य घेऊ हे यांना आहे बघ सूर्यफुलाची ना हे काय आहे
मखाना मखाना भाई नवीनच बीस्ट आणलाय भाईनी 390 फुल ऑन क्रेझी. पब्लिक भाई फुल रिॲक्शन मोडमध्ये असते. आपण घाबरतो पब्लिकमध्ये ब्लॉगिंग वगैरे करायला, पण ॲक्च्युअलमध्ये पब्लिकला पण ब्लॉगमध्ये येण्यासाठी खूप इंटरेस्ट असतो. नो वन गिव्स अ शिट. येस येस डिअर. का रे रस्ता ब्लॉक झाला भाई. मुरबाड इज इक्वल टू इन्फिनाईट कॉन्टेंट. इथून शेवट परत चालत जरी गेला ना हां तरी कॉन्टेंट निघेल. आमचे प्रोफेशनल हवी जयवंत दादा न्यायकर. दादा 2 शब्द सांगा ना आमच्या ऑडियन्सला. हां माणूस आमच्याकडे येतोय काय अमिताभ बच्चन बनून जातोय ऋतिक रोशन बनून. बघून घ्या बाई लुक. मंडळी आभारी आहेत. धन्यवाद दादा आम्हाला ऋतिक रोशनच्या लुकमध्ये कन्वर्ट केल्याबद्दल. ओके कसं वाटलं काम? एकदम बढिया भाई. 100 आउट ऑफ 100. बोकडासारखी दाढी माजलेली आता क्लिअर कट झाली ना? परफेक्ट झाली जरा. तर ही मॅजिक असते भाई. जरा लुक वगैरे चांगला पण इनहेन्स केला की जरा बघायला पण चांगला वाटतो आणि लोकांना दाखवायला पण मजा वाटते. माझा इनियन्स नाही झाला भाई. माझा डाऊनग्रेड झाला. अपग्रेड नाही झाला, माझा डाऊनग्रेड झाला. कसं काय डाऊनग्रेड झालं? डाऊनग्रेड नाही, पुढच्या कटला माझा चांगला होईल कारण का मी विचार करून मी कट केले अशी. तर काही केल्यांचं असं असतं की ना केस कापल्याच्या 5-10 दिवसानंतर मग ते भारी दिसतात. 4-5 दिवसानंतर या भाई 6 दिवसाला तुमचा भाऊ. आणि आपला असं आहे का केस कापल्याच भारी दिसतो. 4-5 दिवसानंतर ऑटोमॅटिक डाऊनच जातो परत. मला तू डोलं बघू ना इकडं बघ ना कसू बाय. काय आहे? तू रडते कशाला? मी नाही रडत. मला रडायचं नाही. मग मग तोंड वाजला का मग बोलत आहे, तू बोलत नाही त्याच्यावर का डायलॉग मार ना तो काय तो शापूरचा. मग बोलला का तो अंडुसताय काय? मग बोलला का तोंड दिसताय. बोलला का मग तोंड दिसताय. बेकार आहे का आमची बहिणीस? तलवार बिलवर आणून देऊ का? येईल. ओ माय गॉड. तेवढं झालं नाही का तू आज धीरे इस्टेरी करीन. हे तेवढं झालं नाही का तुला काय आलता धीरे इस्टेरी करीन. फुक्काट नव्हता आलो. पैसे देत होतो. पैसे देत होतो. किती किती? 20 रुपये दिला असतं. चल बोललो ना. मग एक शर्ट इस्त्री करायला काय कितीला 100 रुपये लागतात का? मग मी काय बोललो मला एक शर्ट इस्त्री करून दे तुला 20 रुपये देतो. ओके तर आजचा ब्लॉग इथंच क्लोज करूया. बाकी ही आहे आजची अर्निंग. आपण खूप दिवस झाला अर्निंग दाखवली नव्हती. सो अर्निंग इथे मी शो करतो आहे. तर व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर निघत जेवढा काही तुम्ही ड्रामा बघितला हा फक्त एक काल्पनिक ड्रामा होता. तर त्याला जास्त काही मनावर लावून घेऊ नका. काय बोलतेस? मी तशी नाही आहे. तुम्ही तसं समजू नका. मी एवढी पण भांडखोर नाही आहे. यो काय पण सांगतो. बाकी तुम्हाला आवडलं असेल तर लाईक करा व्हिडिओला आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आजच्या व्हिडिओला 100 लाईक झालेच पाहिजेत.